नमस्कार मंडळी. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत जून 2025 या महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची. परंतु मंडळी, त्याआधी ही सूचना मात्र अवश्य लक्षात ठेवा, जी आम्ही नेहमीच देत असतो. नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका. कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट, आपल्या कामाची योग्य दिशा, आपली मेहनत, आपला अभ्यास, आपली हुशारी ही सुद्धा महत्त्वाची असते. किंबहुना हीच महत्त्वाची असते कामातलं यश मिळण्यासाठी. यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. मग या सगळ्यांचा जर विचार केला तर मुहूर्त का पाहायचा? तर मंडळी, मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातली त्या दिवसाची अनुकूल स्थिती परिस्थिती. त्यालाच आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मुहूर्त असं म्हणतो. आडतच नसेल तर पोहऱ्यात कितीही मुहूर्त पाहून केलं तरी येणारच कसं? त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही, ते योग्यच आहे. परंतु हा सर्व सारासार विचार सुद्धा महत्त्वाचा आहे. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा या चॅनलला आपल्या अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन येणारे जे व्हिडिओ प्रकाशित होत असतात त्याची माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळते आणि एकही व्हिडिओ आपला चुकत नाही. आणि हो मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची अवश्य आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन अर्थातच ऑनलाईन पद्धतीने आम्ही फोनवरून करत असतो. त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन सहज आपल्या घर बसल्या घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर, व्हॉट्सअप नंबर जो आहे तो आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. चला तर मग आज माहिती करून घेऊया, ती म्हणजे जून 2025 या महिन्यातल्या महत्त्वाच्या कार्यांचे मुहूर्त. जसं की गृहप्रवेश, बारसं, साखरपुडा, बाळाचं जावळ काढणं, डोहाळे जेवण, तसेच या महिन्यातील पायाभरणी, भूमिपूजन आणि वास्तुशांतीचे सुद्धा आपण मुहूर्त जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण माहिती करून घेऊया या जून महिन्यातले साखरपुड्याचे असलेले शुभ मुहूर्त, शुभ तारखा कोणत्या आहेत. तर त्या तारखा असणारे जून महिन्यातल्या 2, 4, 8, 12, 15, 16, 19, 20 आणि 29 ह्या शुभ तारखा. डोहाळे जेवणासाठीच्या शुभ तारखा असणारे जून महिन्यातल्या 9, 10, 12, 15 आणि 26, 27. तर बारसं करण्यासाठीचे जे शुभ मुहूर्त जून महिन्यामध्ये आहेत ते मुहूर्त आहेत 8, 16, 20, 26 आणि 27. बाळाचं जावळ काढण्यासाठी जून महिन्यामध्ये शुभ मुहूर्त असणार आहेत 6, 8, 15, 20, 26 आणि 27. तर ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे, फक्त गृहप्रवेश गणेश पूजन करून, 6, 8, 12, 19, 20 आणि 27 या तारखा असणार आहेत. ज्या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावरती आपण आपल्या गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता. परंतु काही कारणांमुळे गुरुजीच उपलब्ध नसतील आणि गृहप्रवेश करायचा आहे, तर आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता. आणि तो कसा करावा या विषयाचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे, अवश्य तो व्हिडिओ पाहू शकता. आणि त्यानुसार आपण स्वतः गणेश पूजन करून आपला गृहप्रवेश करू शकता, ज्याचा आत्तापर्यंत अनेक मंडळींनी लाभ घेतलेला आहे. ज्यांना या जून 2025 महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांती करायची, होम, हवन, वास्तुशांती या पद्धतीने गृहप्रवेश करायचा आहे, त्यासाठीचे जे मुहूर्त आहेत जून महिन्यातल्या, तिथे 2च तारखा आहेत, 5 आणि 6 जून. तर पायाभरणी व भूमिपूजनाचे मुहूर्त असणार आहेत ते म्हणजे 2 जून, म्हणजे एकच या दिवशी. तर मंडळी, वास्तुशांती हा विधी जेव्हा आपण करताय त्यावेळेला योग्य जाणकार गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याकडूनच हा करून घ्या. आपण स्वतः गणेश पूजनप्रमाणे हा विधी करू शकत नाही, कारण हा प्रचंड मोठा विधी आहे. तसेच मंडळी, आपण वास्तुशांतीच्या मुहूर्तावर सुद्धा भूमिपूजन आणि पायाभरणीचे शुभ कार्य अवश्य करू शकता. परंतु ते जे वास्तुशांतीचे मुहूर्त आता आपण सांगितले त्या दिवशी चित्रा, स्वाती, धनिष्ठा, शततारका यापैकी एखादं नक्षत्र नसावं, आणि म्हणून ती खात्री करून घ्या. मंडळी, ही होती या जून 2025 महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची माहिती. संपूर्ण वर्षाचे
वास्तुशांती, भूमिपूजन आणि पाया भरणे याचे मुहूर्त आणि व्हिडिओ आपण याआधीच प्रकाशित केलेले आहेत. त्यांची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, तर ते सुद्धा आवर्जून जाऊन पहा. तसेच मंडळी, वाहन खरेदी किंवा इतर काही मौल्यवान वस्तूंची खरेदी या जून महिन्यात करायची असेल तर आपण जे दर महिन्याला मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतो त्यामध्ये शुभ दिवस त्या राशीसाठी दिलेले असतात. ते शुभ दिवस आपल्या राशीनुसार आपण अवश्य अंमलामध्ये आणू शकता. शिवाय दैनंदिन राशी भविष्य सुद्धा अगदी विस्तृतप्रमाणे त्याच मासिक राशी भविष्यामध्ये सांगितलं जातं. प्रत्येक महिन्याचं सगळ्या 12 राशींसाठी वेगवेगळे 12 व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती प्रकाशित करत असतो. ते सुद्धा आवर्जून पाहत जा. म्हणजे याशिवाय मुहूर्ताबद्दल जर काही माहिती हवी असेल तर आपल्या शहरात किंवा गावामध्ये असलेले आपले जे गुरुजी आहेत, जे पंचांगाचं ज्ञान ठेवतात, त्यांना अवश्य ही माहिती विचारा. म्हणजे या मुहूर्तामध्ये आपण लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत, कारण लग्न विषयाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशीनुसार पाहिले जातात, काढले जातात. त्यामुळे ढोबळ जे मुहूर्त असतात, जे आपल्याला कॅलेंडरमध्येही दिसतात, त्याचा कृपया उपयोग करू नये. आणि ज्यांना अशा प्रकारे आपल्या मुलामुलींच्या विवाहाचे मुहूर्त काढायचे आहेत त्यांच्या राशीवरून, त्यांनी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप तसा मेसेज करून आधी माहिती घ्या आणि नंतर आपली वेळ ठरवून त्या मुहूर्तांची माहिती आपण घेऊ शकता. अर्थात हे मुहूर्त मार्गदर्शन सशुल्क असणार आहे. म्हणजे विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातील काय बरं माहिती आपल्यासाठी महत्त्वाची असते या विषयाचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच प्रकाशित केलेले आहेत आणि त्या व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. तर मंडळी, ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. मंडळी, आजची माहिती कशी वाटली अवश्य कळवा. विषय आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मंडळी, आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजी आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर, शुभ योगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, स्फटिक, पारद, नर्मदा शिवलिंग, त्याचप्रमाणे विविध ग्रहांची असलेली यंत्र, तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयामध्ये ठेवतो किंवा आपल्या वास्तूत ठेवतो ते कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, मेरुश्री यंत्र, दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र यांची सुद्धा आपण माहिती घेऊन ऑर्डर करू शकता. तसेच ज्यांना विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं आहे, त्यांनी सुद्धा आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, आपला संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अप्रतिम ग्रंथ 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तर मंडळी, ही होती आपल्या ज्योतिषशास्त्रातल्या असलेल्या गोष्टींची माहिती. त्याचप्रमाणे आम्ही ज्या काही वस्तू म्हणजे ज्या आध्यात्मिक वस्तू असतात त्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता आम्ही घेऊन आलो आहे हे धूप दीप पात्र पितळेचं, ज्याच्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवल्यात. एकामध्ये कापूर व त्याबरोबर 1 लवंग, तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून हे दोन्ही अग्नी घंटानाद करत, शुभमंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने सकाळ संध्याकाळ हा अग्नी फिरवणं, आपल्या वास्तूला हा अग्नी दाखवणं. त्यामुळे आपल्या वास्तूतली शुभ ऊर्जा, चैतन्य ऊर्जा तर वाढतेच, परंतु वास्तूतले दोषसुद्धा कमी व्हायला हळूहळू खूप सुंदर मदत होते. याची सुद्धा माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या, नंतर आपली ऑर्डर अवश्य देऊ शकता. तर मंडळी, असा हा जून महिना आपल्याला आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच सगळ्या मंडळींना अगदी मनापासून शुभेच्छा. कळावे लोभ असावा. धन्यवाद.